नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे मनापातील झालेल्या भ्रष्टाचाराची माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती. धुळे शहरातील पाणीपुरवठा योजनेसह भूमिगत गटार योजनेचे लेखापरीक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी उच्च न्यायालयात आम्ही केलेली असून त्याचप्रमाणे विविध कामातील बेकायदेशीरता, अनियमितता तसेच शासकीय विशेष अनुदानाची व सार्वजनिक निधीची लूट अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आज शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. त्याचप्रमाणे माजी आमदार अनिल गोटे नरेंद्र परदेशी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात धुळे महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती देखील आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल अण्णा गोटे, माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे धीरज पाटील, अतुल सोनवणे, शुभांगीताई पाटील यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. मी आणि नानू परदेशी, नरेंद्र परदेशी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेल्या याचिकेत महापालिकामध्ये सर्व विभागीय भ्रष्टाचार कसा चालतो याची पुराव्यासह सही शिक्क्याच्या नकलांसह तक्रार दाखल केली. न्यायालयाची दाखल करून घेतली आणि महापालिकेला नोटिसा काढल्या. हा साधारणतः 500 ते 550 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि गटार योजना वगैरे झालं तर साधारणतः 750 कोटी रुपयापर्यंत रक्कम जाते. रस्ते जे केलेले आहेत ते निकृष्ट दर्जाचे आहेत. माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले की पाणी पुरवठा, रस्ते आणि इत्यादी कामाची सखोल चौकशी करावी.